महाराष्ट्रातील विविध भागातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वात पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 28 जुलै रोजी नागपुरातील दीक्षाभूमी येथून या यात्रेला प्रारंभ झाला। नागपुरातून सुरू झालेल्या या यात्रेचा आता दुसरा टप्पा सुरू आहे। दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा छत्रपती संभाजीनगरहून निघून पुढे जालन्याला आणि तिथून बीडमध्ये पोहोचली। बीडमधून येरमळा व येरमळ्याहून पुढे धाराशिव जिल्ह्यात पोहोचली। या दरम्यान ठिकठिकाणच्या स्थानिक पत्रकारांकडून वसंत मुंडे व यात्रेतील इतर पत्रकारांचं स्वागत करण्यात आलं। ही यात्रा नागपुरातील दीक्षाभूमी ते मुंबई असा प्रवास करत 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयात पोहोचणार आहे। बघूयात या संदर्भातील ही खास बातमी। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। लढण्याची आणि थेट भिडण्याची क्षमता असणारी व्यक्तीच पत्रकार होते। राज्यात पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांची किमान 5 लाखांची मतपेढी आहे। त्यांची मतं फिरवण्याची क्षमताही लक्षात घ्या। आम्ही ठरवलं तर काय करू शकतो हे दाखवून देण्याची वेळ सरकारने कृपया आणू नये। कोणत्या सरकारने कोणत्या अर्थसंकल्पामध्ये पत्रकारांसाठी एका नव्या पैशाची तरतूद केली आहे का हे सांगावं। या क्षेत्रात चाललेली वेठ बिगारी पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही। न्याय मिळत नाही म्हणून सर्वसामान्य माणूस पत्रकारांकडे येतो, त्यातील अनेकांचे प्रश्न सुटतात, पण आज पत्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे। प्रश्न सुटणार नसतील तर पत्रकारांना मतांची ताकद दाखवावी लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी राज्य सरकारला दिलाय। सरकार या व्यवस्थेने आता विचार करावा आणि पत्रकारांच्या न्याय माफक अपेक्षा आहेत। आमच्या कुठल्याही आर्थिक फारशा अपेक्षा नसताना माफक अपेक्षा आहे की ज्या नियमावली 20, 25, 30 वर्षापूर्वीची नियमावली बनवलेली आहे त्या नियमावलीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी शिथिल करावी। अॅक्रेडिटेशनचा कोठा पद्धत बंद करावी, वेतन पावतीची आठ रद्द करावी आणि ज्येष्ठ पत्रकारांसाठी जी सन्मान योजना सुरू केली त्याचा 6 महिन्यामध्ये अर्ज निकाली काढावा ही माफक अपेक्षा। 58 वर्षे पूर्ण झाले की सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू होते आणि आमच्या पत्रकारांना तुम्ही योजना दिली, मात्र 6, 2, 2, 3, 3, 4, 4 आणि काल औरंगाबादमध्ये समोर आले की 5 वर्ष झालं प्रस्ताव मंजूर केला जातो। या गोष्टींचा उहापोह आपण केला। धाराशिव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, बाळासाहेब जाधवर, सचिन बारकुल, दत्ता बारकुल, दीपक बारकुल, सचिन पाटील, संतोष बारकुल, सुधीर लोमटे, तानाजी बारकुल यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व धाराशिव जिल्ह्यातील इतर स्थानिक पत्रकार उपस्थित होते। पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या पत्रकार संवाद यात्रेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।